फायनली पावसाळा चालू झाला आहे. आता आपण बनवणार आहोत आज पालक वडी. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतला आहे. त्या भांड्यामध्ये 10-12 लसूणच्या पाकळ्या आणि 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडासा ओवा घ्यायचा, 1 चमचा जिरे. एवढं सगळं सुक्का वाटून घ्यायचं, पाणी बिलकुल टाकायचं नाही. पीठ तयार करायला घेऊयात. पालक कापून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं 1 वाटी. थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं. याच्यात तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ टाकू शकता. माझ्याकडे ज्वारीचं नाही आहे म्हणून मी तांदळाचं टाकलं आहे. ज्वारीचं पीठ टाकायचं. तेही नसेल तर चकलीची भाजणी किंवा थालीपीठाची भाजणी काहीही असेल तर ते टाकू शकता. त्यात आता आपण हा जो मसाला वाटून घेतला आहे तो टाकूयात. हळद टाकायची, मीठ टाकायचं, पांढरे तीळ टाकायचे, मिक्स करून घ्यायचं. आता पाणी नाही टाकायचं त्यात. पहिलं सगळं असंच हाताने कुस्करून मिक्स करून घ्यायचं. लागलं तर पाणी टाकायचं. आता एका प्लेटला तेल लावून घेऊयात आणि हे जे आपलं पीठ आहे ते त्यात टाकून घेऊयात. थापून घेऊयात. त्यावरती थोडेसे पांढरे तीळ भुरभुरूयात. हे बघा, इथे आपण कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये पाणी टाकून आणि एक जाळी ठेवलेली आहे स्टँड. त्या स्टँडवरती पाणी उकळलं आहे आपलं. त्या स्टँडवरती आपल्याला ही थाळी ठेवून द्यायची आहे आणि मीडियम गॅसवरती 15 मिनिटं वाफवून घ्यायची. वड्या तळायला घेऊयात. तवा तापायला ठेवलाय, तेल पण तापलंय. त्यात आपल्या वड्या टाकूयात. हे बघा, आपल्या वड्या तयार झाल्या आहेत. खरपूस आणि मस्त चमचमीत झालेल्या आहेत. एकदा या प्रकारे पालक वडी बनवून बघा. आवडली तर लाईक, शेअर, फॉलो करा.